हॅलो, आज आपण व्हिडिओमध्ये रव्यापासून घरगुती मस्त असा एकदम स्पंजी केक बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे 1 कप रवा घेतलेला आहे। रवा एकदम बारीक घ्यायचा, पण बारीक जर नसेल तर तो मी इथे मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे आणि एकदम बारीक रव्याचा छान असा मस्त खुसखुशीत केक बनतो। तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हालाही घरच्या घरी मस्त असा रव्याचा केक बनवता येईल। 1 कप मी इथे रवा घेतलाय। त्यामध्ये आपल्याला अर्धा कप दही घालायचं आहे। दही एकदम फ्रेश असावं, जास्त आंबट असू नये। त्यानंतर यामध्ये 1 कप साखर घातलेली आहे। जर खूप जास्त गोड नको असेल तर थोडीशी साखर तुम्ही कमी करू शकता, पण 1 कप साखराने छान लागतं। अर्धा कप मी इथे तेल घातलेलं आहे आणि अर्धा कप दूध घालायचं आहे। त्यानंतर मग आपल्याला हे पूर्ण मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये अर्धा कप कोको पावडर घातलेली आहे। तर हे बॅटर आता मिक्सरला फिरवून घेतले आणि एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं। हे पूर्ण मिश्रण मिक्स करून घ्यायचं। एका साईडनेच आपल्याला असं बॅटर फिरवून घ्यायचं, जेणेकरून हे छान फर्मंट होतं। आणि आता हे मी अर्धा ते 1 तासासाठी आपल्याला छान मुरू द्यायचं। यामध्ये 1 चम्मच बेकिंग पावडर आणि अर्धा चम्मच बेकिंग सोडा घालायचा आहे, जेणेकरून मस्त असं बॅटर फुगलं जातं आणि आपला जो केक आहे तो एकदम स्पंजी होतो। सोडा आणि बेकिंग पावडर टाकल्यानंतर यामध्ये थोडंसं दूध घालायचं, जेणेकरून ते छान मिक्स होतं सोडा। आणि त्यानंतर यात आपल्याला रेस्ट करण्यासाठी एक अर्धा तास तरी कमीत कमी ठेवायचं। अर्धा तास झाल्यानंतर मी एका मोठ्या पातेल्यामध्ये इथं प्रीहीट करण्यासाठी ठेवलेलं आहे। तर यामध्ये तुम्ही मिठाचा सुद्धा वापर करू शकता, हे ऑप्शनल आहे। आणि त्यानंतर त्यावरती मी स्टँड ठेवले। तर आता इथे आपल्याला केकचा टिन घ्यायचा। केकचा जर टिन नसेल तर नॉर्मल कुठलाही आपण कुकरचे जे डबे असतात तर ते घेतले तरी पण चालतात, जसं की मी घेतलेलं आहे। आतमध्ये तेल लावून थोडंसं त्यावरती पीठ टाकून घेतले आणि पूर्ण जो डब्बा आहे तो असा छान पद्धतीने ग्रीस करून घ्यायचा, जेणेकरून आपला केक चिटकणार नाही। तर अशा प्रकारे सगळीकडून मी इथे याला तेल आणि थोडंसं पीठ लावून घेतले। तर हा मस्त आता ग्रीस झालेला आहे आणि जे बॅटर आहे तर ते सगळं यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं। इथे बघू शकताय आपला केकसाठीचा टिन तयार आहे आणि आपलं बॅटर सुद्धा किती छान मस्त फुगलेलं आहे। तर मी हे 1 तासासाठी ठेवलं होतं, त्यामुळे एकदम छान मस्त असं फुगलेलं आहे। तर एकदा याला परत व्यवस्थित हलवून तुम्ही जरी टाकलं यामध्ये तरी हरकत नाही। तर मस्त असा आता आपला केक तयार होतो। तर आता हे बॅटर सगळं टाकून झालं की व्यवस्थित असं टॅप करून घ्यायचं, जेणेकरून बॅटर जे आहे ते सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड होईल। जे प्रीहीट करायला ठेवलं होतं तर त्यामध्ये त्याच पातेल्यामध्ये हे आता मी डब्बा ठेवलेला आहे आणि हा आपल्याला 30 ते 35 मिनिटासाठी झाकून ठेवायचा। 30 ते 35 मिनिट झाल्यानंतर हे आपण काढून पाहायचं। गॅसची जी फ्लेम आहे ती आपली लो किंवा मिडियमच पाहिजे। तर आता हा एका चाकूने किंवा टूथपिकने तुम्ही अशा प्रकारे टेस्ट करायचा। जर याला काहीच बॅटर चिटकलं नाही म्हणजे आपला केक तयार झालेला आहे। आणि जर तुम्हाला चिटकलेलं दिसेल तर तुम्ही अजून एक 5 ते 10 मिनिटासाठी परत झाकून ठेवायचं। हा आता मी डब्बा साईडला काढून घेतला आहे आणि त्यानंतर थंड होऊ द्यायचा। थंड झाल्यानंतरच साईडने काढून व्यवस्थित असा चाकूच्या साहाय्याने काढून घ्यायचा। आणि जर गरम गरम तुम्ही काढायला गेलात तर तो तुटला जातो, त्यामुळे थंड झाल्यानंतरच त्याला साईडने व्यवस्थित करून काढून घ्यायचा। आणि आता मी यावरती थोडासा जाम पण लावणार आहे, त्यामुळे बेसमध्ये इथे मी जामचा सुद्धा वापर करते। थोडासा जाम लावून घेणार आहे आणि त्यानंतर हा केक इथे आपल्याला ठेवून घ्यायचा। तर माझा पण थोडासा तुटला गेला बराच वेळ ठेवल्यामुळे, आणि जेव्हा मी असं स्प्रेड करत होते तर थोडासा ते पण व्यवस्थित स्प्रेड होत नव्हतं। जाम आहे ते आपल्याला त्यामुळे लवकरच आधी काढून घ्यायचं फ्रीजमधून, फ्रीजमध्ये जर असेल तर, आणि व्यवस्थित असं बारीक करून हे सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचा आणि छान असा रेड कलरचा लेयर द्यायचा, जसं तुम्हाला आता समोर दिसत आहे। आणि त्यानंतर जे आपलं डेसिकेटेड कोकोनट आहे तर ते यावरती स्प्रेड करायचं, किंवा तुम्ही याच्यावरती ड्रायफ्रूट्सचा सुद्धा वापर करू शकता। तर मस्त असा वेगळ्या कलरमध्ये सुद्धा आपल्याला जो केक आहे तो तयार होतो आणि स्पंजी तर झालेलाच आहे, तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा केक आपला फुललेला आहे। तर जे काही डेकोरेशन आहे तर असं वेगवेगळ्या पद्धतीने आपण याला डेकोरेट करू शकतो।
बाहेरची तुम्ही बाजारातून जर टूटी फ्रुटीचा सुद्धा वापर करून छान असं मस्त डेकोरेट करू शकता। तर आता आपला हा केक तयार झालेला आहे। तर आय होप तुम्हाला सगळ्यांनाच हा केक आवडला असेल आणि हा दिसायला तर खूप छान दिसतो, त्यासोबत टेस्टसुद्धा खूप छान लागते। सगळ्यांनाच हा आवडला घरामध्ये। अशा प्रकारे मी आमच्या ॲनिव्हर्सरीसाठीचा केक तयार केला होता। तर तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा आणि घरच्या घरी स्वस्तात मस्त आणि एकदम छान असा केक आपला तयार आहे।